या बातमीचे प्रायोजक आहे ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर। आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर दिनांक 27 इयत्ता 3री ते 12वीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा शिरकाव अभ्यासक्रम आराखडा शिक्षण विभागाने तयार केला होता। त्या अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झाला। ही बाब दिनांक 24 मे रोजी निदर्शनाला येताच डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशन या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनं सोलापूर येथील राजमहल सभागृहात 3-8 जून 2024 रोजी अल्पसंख्याक संस्था चालक व संपूर्ण प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांचे शिबिर घेऊन त्यात मनुस्मृतीच्या मुद्द्यासह एकूण 6 विविध मागण्यांचा ठराव एकमतानं मंजूर केला व त्या ठरावाप्रमाणे सर्व मागण्या मान्य करण्याचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांना मुंबई येथील यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानात दिनांक 12/6/2024 रोजी सकाळी 7 वाजता समक्ष भेटून निवेदन दिले। त्यावर अजितदादा म्हणाले, हे होणार नाही, त्याप्रमाणे अधिकृत करण्याची मागणी श्री MD शेख यांनी केली। त्यानंतर पुन्हा एकदा दिनांक 23/6/2024 रोजी सोलापूर येथील रंगभवन मध्ये पुन्हा एकदा अल्पसंख्याक समाजातील बुद्धिवंतांचा एक दिवसीय निर्धार मेळावा घेण्यात आला। त्यात येत्या अभ्यासक्रमात लादण्यात आलेले मनुस्मृती वगळावे, इयत्ता 1लीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्याला 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच प्रवेश दिला जावा, ही अट रद्द करण्यात यावी। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिक्षक भरतीमध्ये उर्दू शाळेत शिकवण्यासाठी इतर समाजातील उमेदवारांना शिक्षक पदावर भरती घेण्यात आली। त्या उमेदवारांना उर्दू शाळेत न पाठवता त्यांना इतर शाळेत पाठवावं। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं अल्पसंख्याक शाळांसाठी शिक्षकांची पदभरती करताना TET पदवीची आवश्यकता नाही असं खंडपीठानं दिलेल्या निकालाप्रमाणे अंमलबजावणी करत तसा शासन आदेश GR काढावा। मुस्लिम समाजाला शिक्षणात 5% आरक्षण मिळणं व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास रुपये 1000 कोटी निधी मंजूर करणे व मुस्लिम समाजास परदेशात शिकण्यासाठी जाण्यास त्यांना प्रत्येकी 20 लाख निधी द्यावा, अशा मागण्यांचं निवेदन बुधवार दिनांक 26/6/24 रोजी औरंगाबाद येथील हज हाऊसमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांना MD शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं भेटून दिलेल्या निवेदनाप्रमाणे सर्व मागण्यांवर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन अब्दुल सत्तार यांनी दिले। त्याच वेळेस सोलापूर येथे घेण्यात येणाऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या मेळाव्यास येण्याचे निमंत्रण शेख यांनी दिले। त्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी वेळ आणि तारीख कळवतो असे आश्वासन दिले। त्यावेळेस अब्दुल सत्तार व नवनिर्वाचित अल्पसंख्याक आयुक्त मोईन तहसीलदार यांचे सोलापुरी शाल व मखमली टोपी घालून शिष्टमंडळानं सत्कार केला। दरम्यान सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रात मनुस्मृतीला स्थान नाही असे स्पष्ट जाहीर केले। त्या अनुषंगानं सोलापुरात राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं एकमेकांना पेढे भरवून व वाटून अजितदादा पवार यांचे संपूर्ण समाजाच्या वतीनं आभार मानण्यात आले। आमचे पत्रकार गफूर सौदागर यांनी ही माहिती दिली आहे। सोलापुरात दिनांक 3 जून, 8 जून आणि 23 जून रोजी डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मेळावे घेऊन सर्व सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि संस्था चालकांचं मेळावा घेण्यात आला। त्या मेळाव्यामध्ये झालेल्या चर्चेअंती झालेला ठराव मंजूर, त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिनांक 12 जून रोजी सकाळी 7 वाजता देवगिरी बंगल्यावर मुंबई येथे मी भेटून आपल्या समाजाच्या सर्व व्यथा मांडल्या आणि त्यांच्याकडे मागण्यांचं निवेदन दिलं। त्या मागण्यांच्या निवेदनामध्ये 1 नंबर मागणी अशी आहे, येत्या नवीन अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा शिरकाव त्यामध्ये शासन करत होते, तर त्याला आपण कडाडून विरोध केलेला आहे। ते अजितदादा पवारांना सांगितलं, तर अजितदादांनी त्याच दिवशी सकाळी 7 वाजता मला सांगितलं की ते काय होणार नाही, परंतु अधिकृत दादा आपण केलं पाहिजे असं सांगितल्यामुळं काल संध्याकाळी मुंबई येथे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष जाहीर केलं की अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती येणार नाही। त्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं
सोलापूर शहर, जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण अल्पसंख्याक समाजाच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि त्यांचं सोलापूर शहरामध्ये एक मोठं सत्कार आम्ही समाजाच्या वतीने ठेवायचं हे निश्चित केलेलं आहे। त्याच पद्धतीनं 6 मागण्या आपल्या होत्या, 6 पैकी बाकीच्या मागण्यांच्या बाबतीत ते विचार करतो असं त्यांनी आश्वासन दिलं आणि काल 26 जूनला अल्पसंख्याक विभागाच्या पहिल्या आयुक्त कार्यालयाचं उद्घाटन औरंगाबाद हज हाऊसमध्ये होतं। त्या कार्यक्रमाला आम्ही काही शिष्टमंडळ गेलो। तिथं अब्दुल सत्तार साहेब जे अल्पसंख्याक विकास मंत्री आहेत त्यांनी संपूर्ण वाचले आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की हे संपूर्ण प्रश्न सोडवले जातील आणि सोलापूरला जे आपण समाजाच्या वतीने कार्यक्रम घेणार आहोत त्या कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी काल आश्वासित केलेलं आहे। शिखा, कमवा आणि स्वावलंबी व्हा। ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आम्ही मान्यताप्राप्त व्यावसायिक कोर्सेस ऑफर करतोय जे तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये स्थानिक आणि परदेशात नोकरी व व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी देत आहोत। पॅरामेडिकल कोर्सेस जसे DMLT, एक्स-रे, MRI, CT स्कॅन, OT, नर्सिंग आणि BO याचबरोबर डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट कोर्स, प्राथमिक आणि मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम, एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन कोर्स, कर्नाटकातील डी फार्मसी कॉलेज करिता ॲडमिशन अँड गार्डन सेंटर यासोबतच विविध शॉर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध। आम्हाला निवडा कारण 100% नोकरीची संधी, सवलतीचे शुल्क, अनुभवी प्रशिक्षकांद्वारे प्रात्यक्षिकांसाठी प्रयोगशाळेची व्यवस्था। आजच तुमचा प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर। संपर्क क्रमांक 9405 66 55 98 आणि 76 66 22 39 92।